नमस्कार मंडळी, तेजस्वी लाईफ डायरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आमची सेलिब्रेशनची तयारी चालू आहे. मस्तपैकी इकडे सर्वांनी असे छान छान असे प्रत्येकाने आपापल्या परीने खूप छान पद्धतीने छानसे असे फ्लावर्स बनवलेले आहेत. इकडं खूप एन्जॉय चालू आहे. तुम्ही पाहू शकता बघा काही करत आहेत. हे आदल्या दिवशीचा दिवस आहे आणि हे ज्या दिवशी आमचं सेलिब्रेशन आहे त्या दिवशीची ही माझी सकाळ. सकाळी सकाळी मस्त असं मी सुशीला बनवलेला होता. छानपैकी आम्ही नाश्ता वगैरे केलो. इकडं रुद्राणीलाही आज सुट्टी होती, त्यामुळे मी तिला छानसं असं तयार करून मी तिलाही ऑफिसला घेऊन जाणार होते. तिलाही छानसा असा नाश्ता आवडला आणि आम्ही छानसा असा नाश्ता करून निघणार होतो. त्यानंतर मी ही साडी आज नेसणार आहे. त्यासाठी मी अशी मस्त अशी तयार होती. आज सर्वजण छानपैकी रोजचं तर आपलं ऑफिसचं काम वगैरे ते करतातच, परंतु आज स्पेशल त्यांचा दिवस होता. त्यासाठी सर्वजण तयार होऊन येणार होते आणि तुम्ही पाहू शकता मी छानशी रेडी झालेली आहे आणि हे मी सर्व जे ज्वेलरी घातलेली आहे ती मी स्वतः बनवलेली आहे. जर तुम्हाला कुणाला आवडली असेल तर मला नक्की मेसेज करा, तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर रुद्राणी छानशी तयार झाली होती आणि आम्ही निघालो होतो आता ऑफिसला. ऑफिसमध्ये पोहोचलो होतो. तर इकडं मस्त असे रंगबेरंगी सर्वांनी खूप छान छान प्रकारे छानशा अशा साड्या घालून आलेल्या आहेत. त्यानंतर इकडं रांगोळीची तयारी चालू आहे. फुलांची रांगोळी, त्यानंतर इकडं फुलांची काही डेकोरेशन करायचं होतं, त्यामुळे इकडं तयारी चालू आहे. कोणी फुलं कट करत आहे, तर कोणी हार बनवत आहे. आणि महत्त्वाचं म्हटलं तर आज सर्वांनी छान छान साड्या घातल्यामुळं पूर्ण ऑफिस रंगीबेरंगी दिसत होतं. तर इकडं कोण तयार होण्याची तयारी चालू आहे. त्यानंतर महिला दिन 8 मार्चला होता आणि त्या दिवशी होतं संडे, त्यामुळं आमचं सेलिब्रेशन हे खूप उशिरा चालू आहे. संडे असल्यामुळं काही करणं शक्य झालं नव्हतं. महिला दिनानिमित्त आम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी छानशी तयारी केली होती आणि त्यानंतर हे जेवणही मागवलं होतं. खूप छान प्रकारे जेवणाचा मेनूही होता. अजिबात तेलकट वगैरे काहीच नव्हतं. तुम्ही पाहू शकता चपाती, 2 भाज्या आहेत, मठ्ठा आहे, त्यानंतर मसाले भात, कोथिंबीर वडी, जिलेबी, पापड, त्यानंतर कोशिंबीर आणि चटणी. आमचा लंच ब्रेक झाला त्यानंतर आम्ही इकडं सर्वांनी जेवण्यासाठी घेतले. छानपैकी इकडं जेवण करत होते सर्वजण. सर्वांची जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही बाहेर फोटोशूट करायला गेलो. एवढ्या छान साड्या घातल्यात म्हणजे फोटोशूट तर व्हायलाच पाहिजे. त्यानंतर इकडे रांगोळी ही पूर्ण कंप्लीट झाली होती. तुम्ही पाहू शकता असा काहीसा आमच्या हॉलचा लूक होता, जिथं आम्ही कार्यक्रम करणार होतो. छानसं असं डेकोरेशन ही आम्हाला महिला दिन आहे, तरी पण आम्हाला पूर्ण डेकोरेशन करण्यास मदत केलेली आहे मेन्सनी. इकडे छानशी अशी दीपप्रज्वलन करण्यासाठी समई ठेवलेली होती. केक बनवून आणलेला होता. इथे सर्व महिला पहिल्यांदा जमल्या हॉलमध्ये. कार्यक्रमाच्या आधी पहिल्यांदा सर्वजण फोटोशूट घेत होते, कारण की कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांचे ऑलरेडी मेकअपही उतरणार होते. त्यानंतर इकडं सगळे पाहुणे मंडळी आली आणि आमचा कार्यक्रम सुरुवात झाला. आमच्या ऑफिसमध्ये जास्तीत जास्त महिला राजच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण की खूप सारे अधिकारी सर्व महिलाच आहेत आणि हे एक सर आहेत. त्यानंतर पहिल्यांदा कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचं स्वागत करून दीप प्रज्वलन वगैरे केलं. दीप प्रज्वलन झाल्यानंतर सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले गुलाब वगैरे देऊन. तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या महिला आहेत, सगळ्या अधिकारी आहेत. छान वाटत होतं हे कार्यक्रम ही कधी नव्हे, म्हणजे दरवर्षीप्रमाणे पेक्षा यावर्षी खूप छान पद्धतीने आम्ही साजरा करत होतो. त्यानंतर सर्व महिलांना चॉकलेटही देण्यात आले. इतर वेळेला तर सर्व काही कामातून थकवा काढून सर्वजण कामातच असतात, परंतु कामातून वेळ काढून आज सर्वांनी खूप एन्जॉय करायचं ठरवलेलं होतं आम्ही. 8 मार्च संडेच्या दिवशी आला होता, त्यामुळे त्या दिवशी काही शक्य झालं नाही, परंतु वेळात वेळ काढून सर्वांनी आमचं असं लेट सेलिब्रेशन परंतु खूप छान झालं होतं. सर्व काही जण स्टाफ आलेला होता. त्यानंतर सूत्रसंचलन
ह्या दोघी करत होत्या मॅम आणि शीतल वगैरे करत होत्या. त्यानंतर थोडंसं दीप प्रज्वलन आणि चॉकलेट आणि फुलं देऊन झाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी प्रार्थना घेतली. छानशी अशी प्रार्थना म्हणत होते सर्वजण. त्यानंतर प्रार्थना वगैरे झाली. त्यानंतर स्वागत गीतही झाले. स्वागत गीतसाठी ह्या तिघींनी तयारी केली होती छानशी अशी. खूप छान प्रकारे स्वागत गीतही गायलेलं आहे यांनी. त्यानंतर स्वागत गीत झाल्यानंतर आम्ही केक वगैरे कट करून घेतला. छानसा असा केकही कट करून घेतलेला आहे. केकही खूप छान झालेला होता. मस्त असं सेलिब्रेशन झालं आणि त्यानंतर परत भाषणांनी सुरुवात झाली. हे आमचे सर आहेत, ऑफिसचे मेन सर आहेत. त्यांनी छान प्रकारे भाषण दिलं आणि त्यानंतर ह्या पण मॅडम आहेत, ह्या पण डॉक्टर आहेत. त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे की महिलांनी मानसिक आणि शारीरिक त्रासातून कसं राहिलं पाहिजे, कसं कमी केलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्या शरीराची कशी काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर ह्या पण मॅमनी खूप छान भाषण केलं. त्यांनी सांगितले की महिलांनी आपलं जीवन कसं चांगल्या पद्धतीने जगायला पाहिजे. त्यानंतर या मॅमनी क्विज सादर केलं होतं. क्विज खूप छान पद्धतीने होते. त्यानंतर थोडंसं एन्जॉय म्हणून त्यानंतर ज्यांना जे जे काही करण्याची इच्छा होती त्यांनी आपले सादरीकरण करत होते. खूप छान पद्धतीने डान्स केलेला होता प्रियांकाने. कारण की इथं गाणं मी टाकू शकत नाही, कॉपीराईट लागतं त्यामुळे. परंतु खूप छान डान्स केलेला होता हिने पण. तुम्हाला ह्या ॲक्शनवरून समजलं असेल की गाणं कोणतं आहे. आणि हे मागून पाहता येत नाही म्हणून मॅम पण समोरच्या साईडला आले. खूप छान झालेला आहे प्रियांकाचा डान्स. त्यानंतर इकडं करिश्माने पण छानशी अशी कविता सादर केली होती. खूप छान कविता गायली. त्यानंतर मॅमनी पण छानसं असं मार्गदर्शन केलं की स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण की काय होतं, इतर वेळेला आपण घर घर म्हणत असतो, परंतु स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. असे छान प्रकारे भाषण झालं मॅमचं पण. आणि त्यानंतर मॅमनी पण खूप छान पद्धतीने खरं तर कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्यांनी ज्या पद्धतीने सर्वांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्यांनी सर्वांनी पारही पाडल्या होत्या. खूप छान पद्धतीने भाषण केलं मॅमनी पण. त्यानंतर ह्या पण मॅमनी खूप छान पद्धतीने भाषण केलेलं आहे आणि सर्व काही सांगितलं. कारण की महिला दिन होतं. इतर वेळेला आपण सगळ्या गोष्टी करत असतो, काम वगैरे करत असतो, घर, त्याच्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या. परंतु त्या पुन्हाही सर्व स्वीकारून खूप छान पद्धतीने करायला पाहिजे. मॅमनी पण सूत्रसंचालन खूप छान पद्धतीने केलेलं होतं. त्यानंतर आमची इकडे छोटीशी अशी रील ही झाली. तुम्ही काल पाहिलेलंच असेल कालच्या व्हिडिओमध्ये. प्रत्येकजण आपापल्या परीनं खूप छान पद्धतीने असे एन्जॉय केलेलं आहे. मस्त असं छानशी अशी रील ही झाली आमची. खूप मज्जा आली होती. परंतु ह्या रील बनवताना खूप छान पद्धतीने सर्वजण आपापल्या पद्धतीने डान्स करत होते. त्यानंतर हा रील बनवल्याच्या नंतर आम्ही एक गेम खेळा. गेम असा होता की एका पिशवीमध्ये 3 चेंडू ठेवले होते. त्यामध्ये 3 चेंडूवर एकावर एस, एकावर आर आणि एकावर एल. एल म्हणजे लेफ्ट, आर म्हणजे राईट आणि एस म्हणजे सेल्फ होतं. हे फिरवायची होती आणि ज्याच्यावर स्टॉप होईल त्यांनी जो चेंडू आतला पकडला त्यांनी आऊट होणार होते. खूप छान पद्धतीने असं ही गेम खेळत खेळत आम्ही एन्जॉय करत होतो. सर्वजण आज उत्साहात होते. इतर वेळेला तर कामच असतं म्हणा, परंतु हे काही गडबड बघा पटकन जाऊ दे असं चालू आहे. खूप मज्जा आली होती ह्या गेममध्ये पण. गाणं वाजलं की स्टार्ट व्हायचं आणि ज्याच्यावर जे येईल, आता हिच्यावर तर आलेलं आहे आर आलं होतं आणि आरला राईट होतं. त्यामुळं ती चिठ्ठी होती त्यामधून उचलायची होती. चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं त्यानुसार ते करून दाखवायचं होतं. आता ह्यांना आला होता डान्स त्यामुळं मग त्या म्हणल्या की मी काही एवढी डान्स नाही करू शकत आहे. परंतु जसा होईल तसा त्यांनी करायला सांगितलं तर त्यांनी थोडाफार केला आणि खूप छान झालं होतं. त्यानंतर यांच्यावर पण आलं होतं. आता पाहू आपण काय आले ते. यांना स्वतःचं सेल्फ आलं होतं त्यामुळं मग त्यांनी स्वतः घेतली आणि छानसा असा डान्स केलेला आहे मॅमनी पण.
खूप छान होता. आणि त्यानंतर ही बघा, ही बघा प्रेग्नंट असून मग किती उत्साह आहे तुम्ही पाहू शकता इकडं. खूप एन्जॉय केलेलं आहे शीतलनं पण. छान पद्धतीने असं छानसा डान्स केलेला आहे. हे गाणं होतं हम काले है तो क्या हुआ दिलवाले हे असं गाणं होतं. छान पद्धतीने डान्स झाला. त्यानंतर गेम झाल्याच्या नंतर असं ग्रुप करून प्रत्येकाने आपापलं छानसं असं डान्स वगैरे केला होता. खूप मज्जा आली आहे ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला. पूर्ण झालं त्यानंतर इकडे सगळे डान्स करून थकून गेले होते. काहीजण फोटो काढले होते, काहीजण गप्पा मारत होते. खूप छान पद्धतीने असा आमचा कार्यक्रम झाला आणि आता इथं चालू आहे मिमिक्री. खूप छान पद्धतीने केलेली आहे ही मिमिक्री पण. ह्या ॲक्शनवरून आम्हाला तर सगळ्यांना ओळखायला आलं आहे. खूप छान पद्धतीने झालेली आहे मिमिक्री. ऑफिसमधून जे काही लोक आहेत त्यांची ॲक्टिंग करण्यात शीतल एक नंबरला आहे. त्यानंतर आम्हाला छानसे असे ज्वेलरी बॉक्स असे गिफ्ट देण्यात आले महिलांना सर्वांना. त्यानंतर सर्वजण डान्स करून थकले होते, त्यामुळे थंड असा खाण्यासाठी आईस्क्रीमही आमच्यासाठी मागवलेलं होतं सरांनी. आणि शेवटी जाता सर्वजण असे फोटोशूट करत होते. बायकांचा मेकअप केलं की म्हणजे फोटो काढणं तर झालंच पाहिजे. त्यासाठी खूप छान पद्धतीने फोटोशूट करत होते. त्यानंतर आमचा ग्रुप फोटो झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने आमचा कार्यक्रम झाला आणि आम्ही निघालो घरी. बाय. चला भेटूया नेक्स्ट